आषाढी वारीमध्ये अर्बन नक्सल घुसल्याचा गंभीर आरोप शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केला। विधान परिषदेमध्ये त्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत ही माहिती पटलावर ठेवली। आषाढी वारीमध्ये देवाला न मानणाऱ्या नास्तिक लोकांचा शिरकाव झालाय, ही अतिशय गंभीर बाब आहे असं त्या म्हणाल्या। हे अर्बन नक्षल संविधान, दिंडी, पर्यावरण वारी, लोकायत यासारख्या वेगवेगळ्या नावाखाली वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात, भाषणं करतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप कायंदे यांनी केलाय। यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी चौकशीचे आदेश दिले। गोरगरिबांचे देवस्थान असलेले, विठुरायांवर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट जशी संविधान, दिंडी, पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। नक्षलवाद्यांच्या संबंधित अतिशय गंभीर बाब या ठिकाणी उपस्थित केली आहे। शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित विभाग, गृह विभागाला याच्या योग्य त्या सूचना दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल। त्या अशा लोकांकडे लक्ष जास्त देऊ नका। ते पक्ष इथून तिथे जाणाऱ्या लोकांकडे आम्ही लक्ष देत नाही आणि संविधान याबद्दल बोलणं जर अर्बन नक्सल असेल तर तुम्ही काय पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात का? संविधान हत्या दिन कोणी साजरा केला? जरा आरशात बघावं आणि बोलावं। जाऊ दे, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ। लागेल दरम्यान आमदार अनिल परब लिंबू मिरची घेऊन विधान परिषदेत पोहोचले होते। पालकमंत्री पदासाठी रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू आहेत। आदिती तटकरे यांच्यासाठी लिंबू मिरचीचं सुरक्षा कवच आणल्याचं यावेळी परब म्हणाले। पालकमंत्री पदासाठी रेडे बैल कापली जात असल्याचं सोशल मीडियावर पाहिलं। अंधश्रद्धा मानत नाही, पण माझ्या बहिणीच्या सुरक्षेची मला काळजी वाटते असं म्हणत परब यांनी नाव न घेता भरत गोगावलेंवर निशाणा साधला। सध्या हे तांत्रिक मांत्रिक युगामध्ये जे काय रायगड जिल्ह्यामध्ये तंत्र मंत्र अघोरी प्रकार जे काय चालले, एक मिनिट थांबा जरा, सुरक्षेचा विषय, महिलांचा विषय नका घेऊ, काय थांबा ना। आणि माझ्या बहिणीची सुरक्षा मला भीती वाटते। जाता येता कधी रस्त्यात अपघात होऊ नये, कुठला मंत्र त्यांच्यावरती येऊ नये, अघोरी प्रकार कुठले होऊ नये, म्हणून भावांचा आशीर्वाद म्हणून मी बाकी तर काय करू शकत नाही। खरं म्हणजे मी अंधश्रद्धा मानत नाही, परंतु मी सुरक्षा कवच माझ्या बहिणीला असावं आणि ते सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये जे काय प्रकार सोशल मीडियावरती बघितले, जे काय अघोरी रेडे कापले गेले असतील, बैल कापले गेले असतील, बळी गेले असतील, अशा बळींपासून माझ्या बहिणीला सुरक्षा मिळावी म्हणून आपलं सगळं मराठीमध्ये लिंबू हे सगळं देतात ना, हे आपल्या माध्यमातून मी त्यांच्याकडे पाठवतोय।